मित्रांनो, ऑफिसच्या टेन्शनमधून ब्रेक हवाय, पण सुट्टी फक्त एकच दिवस आहे. काळजी करू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे पुणे ते महाबळेश्वर वन डे ट्रिपचा असा प्लॅन जो तुमच्या खिशालाही परवडेल आणि मनही प्रसन्न करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचा प्रवास सकाळी लवकर सुरू करा. पुण्याच्या ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावरून सकाळी 7:30 स्वारगेट महाबळेश्वर ही बस पकडा. या प्रवासासाठी फुल तिकीट 217 रुपये आणि हाफ तिकीट 112 रुपये आहे. खंबाटकी घाटाचा निसर्ग पाहत तुम्ही सकाळी 11 वाजता महाबळेश्वरला पोहोचता. स्टँडवर उतरल्यावर तिथे तुमच्या ग्रुप किंवा फॅमिलीसाठी एक टॅक्सी भाड्याने घ्या, ज्याचा साधारण खर्च 1000 ते 1500 रुपये येईल. ही टॅक्सी तुम्हाला दिवसभर सर्व पॉइंट्स फिरवेल. सर्वात आधी गाठा एलिफंट हेड पॉइंट. हत्तीच्या सोंडेसारखा दिसणारा हा डोंगर निसर्गाची एक किमयाच आहे. तिथून जवळच असलेल्या लॉडविक पॉइंटवरून तुम्हाला भव्य प्रतापगड दिसतो. इथे फोटो काढण्यासाठी सर्वोत्तम व्ह्यू मिळतो. यानंतर दुपारी 1:30 सुमारास महाबळेश्वर मार्केटमध्ये गरमागरम महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद घ्या, ज्याचा खर्च साधारण 300 रुपयेपर्यंत येईल. दुपारी 2:30 थेट पोहोचा वेण्णा लेकवर. साधारण 400-500 रुपयांमध्ये तुम्ही इथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता. संथ पाणी आणि आजूबाजूची हिरवळ तुमचा थकवा पळवून लावेल. त्यानंतर दुपारी 3:30 वाजता जुने महाबळेश्वर मंदिर आणि पंचगंगा मंदिराला भेट द्या. इथली शांतता आणि आध्यात्मिक वातावरण खूप सुखद आहे. परतीच्या प्रवासात पाचगणी रोडवरील मॅप्रो गार्डनला भेट दिल्याशिवाय तुमची ट्रिप अपूर्ण आहे. तिथे ताजी स्ट्रॉबेरी खरेदी करा आणि त्यांची जगप्रसिद्ध स्ट्रॉबेरी विथ क्रीम नक्की ट्राय करा. मॅप्रो गार्डन फिरून झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजताची महाबळेश्वर स्वारगेट बस पकडून तुम्ही रात्री 10 वाजेपर्यंत सुखरूप पुण्यात पोहोचू शकता. या ट्रिपसाठी एका व्यक्तीचा एकूण खर्च साधारण 1500 रुपयेपर्यंत येतो. तर मग कसा वाटला हा प्लॅन? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना फिरण्याची खूप आवड आहे. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.